चांगला फटका यावेळी आपण पाहतोय जसे मैदानात आले तसा फटका उचललाय बॉल जाईल सीमारेखा पार येतोय खणखणीत दणदणीत ब्रँडेड सिक्सर पुन्हा एकदा चांगला फटका तलवार चालवतोय सध्या मैदानात भास्करची विकेट गेली म्हणून काय झालं अजूनही मी बाकी आहे वन डाऊनच्या विकेट वरती मोठी फटकेबाजी मनोजा बॅटरच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 सिक्सर 4 षटकांचा सामना आपण पाहतोय सेकंड राऊंडची सेकंड मॅच या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय कल्पेशजी भगत उपस्थित आहेत त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल केदारजी भगत यांना विनंती करेल की कल्पेश भगत यांना सन्मानित करायचंय ऑन हॅट्रिक बॉल षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती परंतु इथे बॉल जाईल वन बाउंस चौकार चौकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकते 16 आकड्यावरती 4 बॉलची फेकी आपण पाहिले अद्यापपर्यंत या ठिकाणी डॉट बॉलची सांगता एका विकेटचं नुकसान आणि 16 धावा धावफलकावरती आहेत चांगला फटका पुन्हा एकदा हवाई हल्ला चढवलाय क्षेत्ररक्षक तैनात होईल आणि इथे जेल झालाय ड्रॉप शरीराला बॅलन्स करत असताना नजर मात्र अचूक होती साहिल या फिल्डरची शेवटच्या क्षणी केलेली चुकी आपण पाहतोय असा झेल होता मॉन्टीच्या हातात तो झेल ड्रॉप केला आणि विजय पवारला दिलं गेलेलं जीवदान अंगलट आलं आणि एक्सेल टीमला परतीचा प्रवास करायला या ठिकाणी भाग पडलं पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर 18 धावा या धावफलकावरती एका विकेटच्या नुकसानी अंती कमांड डीजे भूषण गोलंदाजीला फटका टॅपिंग करून केले गेलेत आपण पाहतोय सध्या डिकीचा फटका इथे 2 धावा कंप्लीट होतील 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते 20 या आकड्यावरती
20 धावांची सरासरी अद्यापपर्यंत धावपळकावरती आहे. चांगला फटका इथे लोअर फुलटाच आणि या क्षणी साहिल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळतील. उचलतील फेक करतील तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट होतील. समीकरण पाहतोय आपण 2 षटकार 1 चौकार. पहिल्या षटकात आला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक 18 धावांनी सजला, परंतु आता रोशन आला. 38 सर्कलची पाबंदी सध्या हटवली गेली आहे आणि त्यानुसार मात्र या ठिकाणी फटकेबाजी रोखली जाण्याचा प्रयत्न पाहतोय. सिंगल आली आहे. 22च्या स्वरूपात एक धाव धावपळकावरती जरूर येईल. टोटल पुढे सरकते 23 या आकड्यावरती. चांगला फटका पुन्हा एकदा मनोजच्या बॅट मधून कॉन्फिडन्स लेवल शॉट जबरदस्त आहे. आत्मविश्वास मात्र प्रबल आहे आणि त्याच्यावरती टोकला गेलेला फटका सिक्सर मध्ये कन्वर्ट केलाय. 6 धावेंचा फटका 29 धावा अद्याप धावपळकावरती लागल्या गेल्यात. जबरदस्त मोठी लढाई सध्या मैदानात आहे. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय. मिड विकेट कडे बॉल ट्रॅव्हल आहे. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीसाठी प्रयत्न फेकी होईपर्यंत दुसरी धाव पूर्ण झाली आहे. या 2 धावा टोटल मात्र पुढे सरकते 31 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. पहिल्या षटकात आल्या होत्या 18. इथे अद्याप पर्यंत विचार करायला गेलं तर 5 बॉल मध्ये 13 धावा खर्च झाल्यात. आणखी एक मोठा स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय. बॉल जरी डीप मिड विकेटच्या डोक्यावरून फिल्डर प्रेक्षकाच्या भूमिकेत आणि इथे येतोय खणखणीत षटकार. कमान डीजे. डिकीच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक चांगली बॅटिंग लाईन मैदानावरती त्याने आणली आहे. करण आपण पाहतोय गोलंदाजीला आलेत. 2 षटके अतिशय महागडी ठरलेत.
जाऊया मॅच कडे. अर्थातच करंटच्या पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. धावत संख्या आपण पाहतोय 41 या आकड्यावरती. सिंगलला प्राधान्य दिलाय. सिंगलच्या मदतीने टोटल 42 या आकड्यावरती पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. मनोज हे वादळ मात्र मैदानावरती आज घोंगावत आहे. कारण या मनोजच्या बॅटचा तुम्ही अंदाज घ्यायला गेलाय तर आतापर्यंत मनोजच्या बॅट मधून 5 सिक्सर 1 चौकार अनुभवला आहे. आणि अद्यापर्यंत जर पाहायला गेलं तर त्याने 9 बॉलचा सामना केलाय. 9 बॉल 38 धावांवरती खेळी चालू आहे. पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं जयवंतची अर्धशतकी केली मैदानात झाली. तदनंतर मुस्तकीन मोहाचीवाडी टीमचा आज या ठिकाणी मनोजच्या बॅटमधून अर्धशतकी केली साकारली जाईल का? प्रतिउत्तर देत असताना येतोय आणखी एक दर्जेदार स्ट्रोक मनोजच्या बॅटमधून. षटकार आणि षटकाराच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले आहे. जाऊन पोहोचले 54 या आकड्यावरती. आणि मनोज वैयक्तिक खेळतोय 10 बॉल आणि 44 या आकड्यावरती. बॉल षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मनोज. जरा षटकार आला तर स्पर्धेतली 4थी अर्धशतकी केली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगला फटका. यावेळी मात्र काय झालंय, बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. बिगेस्ट सिक्सर आणि मनोजची या स्पर्धेमधली 4थी अर्धशतकी खेळी पाहायला मिळते. 50 कंप्लीट, 11 बॉल आणि 50 धावा. आतापर्यंतचा इतिहास आपण पाहतोय. फास्टेस्ट 50 म्हणून ओळखली जाणारी ही 50 जरूर ग्राह्य केली जाईल. आवडत असेल तर मित्रांनो जरा मनोजसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. धुवांधार बॅटिंग आपण पाहतोय. केटीसीच्या माध्यमातून ही संपूर्ण बॅटिंग तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पटका सजवला जातोय. इथे मात्र सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 61 या आकड्यावरती. 61 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. कम ऑन डीजे. चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज भावेश. भावेशचा पहिला बॉल या ठिकाणी डॉट जरूर आलाय. 61 धावांची मजल अद्यापर्यंत धावपळकावरती. फ्रंट फुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न मनोजचा झालाय. पदल आदित्य. तदनंतर आपण पाहतो इथे डॉटची संगता.
फटका सजवला जातोय, इथे सिंगल जरूर येईल. सिंगलच्या मदतीने 62 धाव संख्येचं आतापर्यंत धावपळक पाहतोय. अजूनही या इनिंग ब्रेक साठी 3 बॉल शिल्लक आहेत. शॉर्ट पिच बॉल आता डिकीच्या बॅट मधून आलाय, खणखणीत षटकार. धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. टार्गेट किती पर्यंत सेट केला जाईल मुगाई माता मुकपीट टीम कडून ते पाहूयात. जांताराचा पिंपलोली टीम आपण व्यासपीठाच्या बाजूला येऊन थांबायचंय. सिंगल जरूर आले. 69 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. समोर पुन्हा एकदा आपण पाहतोय वादळी केली साकारणारा मनोज. 15 बॉल 52 धावांचा आतापर्यंत त्याने वैयक्तिक पाठलाग केलाय. उचलण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र सिंगल जरूर आली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होती आहे आणि या ठिकाणी तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. आणि या ठिकाणी या 3 धावा कंप्लीट होतील. 3 धावेच्या वतीने 72 धावा धावपळकावरती लागल्यात. विजयासाठी आता करायचे तलवडे टीमला 73 धावा. कम ऑन डीजे.